राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण हेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चल विचार सागर तरंग 6 परिच्छेद 37 आत्मा आनंद स्वरूप आहे। परिच्छेद 37 आत्मा आनंद स्वरूप आहे। तुम्ही म्हणा अथवा न म्हणा आत्मा आनंद स्वरूप आहे असं म्हणा किंवा न म्हणा तो आहे रूपानं आनंद रूप आहे। आहे रूप कसं आहे त्याचं आहे रूप आहे आणि आनंद रूप आहे। ते आहे रूप आनंद रूप आहे
आणि दुसरं जे आहे जे आपण म्हणतो, आपण काय याला आहे म्हणतो ना, दिसलं की आहे, दिसलं की आहे, ते आहे नाही, ते आहे नाही, ते आगमापायी. त्याला काय म्हणतात? कधी असतंय आणि कधी नसतंय. सर्पाला बी आहे म्हणले, दोरीचं ज्ञान झालं की लागले नाही म्हणायला, आहे का नाही? तसंच जगामध्ये जे आपल्याला प्रतीला यालंय ते आपण वृत्ती आहे तोपर्यंत आहे म्हणायलो, आहे का नाही? कारण वृत्तीनं ते जाणल्या चाललंय, वृत्तीच्या योगानं. नाहीतर ते आहे नाही, त्याला आहे म्हणता येत नाही, म्हणून ते आहे नाहीच. मग आहे काय आहे? तर आहे काय आहे? तर जे आहे ते आहे, आणि त्यालाच आहे म्हणते. तर मग ते काय आहे? तर आहे रूप असणारा जो आत्मा आहे तो आहे. कसं आहे? ते ज्ञान रूप आहे. ते कसं आहे? ज्ञान रूप आहे, हे का नाही? मग ते ज्ञानरूप कसं आहे? तर ज्ञानरूप आहे, आणि त्याच्याकडून काय होतंय? प्रकाशन होतंय. कशाचं प्रकाशन होतंय? त्या आहेचं प्रकाशन होतंय का नाहीचं प्रकाशन होतंय? आहे कोण आहे? हा, आणि ते स्वरूप कसं आहे? आनंद रूप आहे आणि ज्ञान रूप आहे. ते कसं आहे? ज्ञान रूप आहे. आणि प्रकाशन कशाने करता येत आहे का नाही? मग ते आहे जे आहे का, ते ज्ञानरूप असल्यामुळं प्रकाशक आहे. आणि मग कशाचं प्रकाशन करायला ते? आता प्रकाशन कशाचं करायलंय? नाहीच करायलंय का आहेच? अजून एकदा घ्यायचं का फिरून? आत्मा कसा आहे? आहे रूप आहे, हे का नाही? आणि ज्ञान रूप आहे. मग ते आहे रूप असणारा आत्मा ज्ञानानं काय करायलाय? प्रकाशन करायलाय. मग कशाचं प्रकाशन करायलाय? ते त्याचं करायलाय का आहेपणाचं? जे प्रकाशन जे आपण करायलो ते कशाचं करायलो? नाहीच. आणि मग नाही म्हणून करायलो का आहे म्हणून? मग चुकायलंय का? कसं? मग जे प्रकाशन आपण करायलो ते आगमापायी असणाऱ्या वस्तूचं प्रकाशन करायलो. मग जसं आहे तसं तरी करायलोत का? मग जसं वस्तू आहे, जसा विषय आहे, तसं त्याचं प्रकाशन ज्ञानाकडून व्हालंय का? आहे का नाही? आणि मग ज्ञान जे प्रकाशन करायले ते नाहीच करायले. वास्तविक पाहता ते कसं आहे? ज्याचं प्रकाशन करायलो ते नाही रूप आहे, म्हणजे सर्पाप्रमाण आहे, ते स्वप्नाप्रमाण आहे, आणि त्याला आपण आहे म्हणायलो. त्यालाच आपण काय म्हणायलो? आहे. पण ज्याला आपण आहे म्हणायलो ते आहे नाही. ते आहे नाही. मग कसं आहे? ते नाही आहे. म्हणजे त्याला नाही म्हणता येत नाही, आहे म्हणता येत नाही. नाही आहे म्हणायला जमत नाही. हे सूक्ष्मतेनं कळलं तर कळलं, नाहीतर वाऱ्यावरच गेलं, हे का नाही? म्हणून जो आपला आत्मा ज्ञानरूप आहे तो प्रकाशन जे करायलाय आता वृत्तीमध्ये आरूढ झाल्यामुळं, तर ते मिथ्या पदार्थाचं प्रकाशन करायला आहे. कशाचं करायला आहे? मिथ्या पदार्थाचं. मग मिथ्या म्हणून करायलाय का? सत्य म्हणून करायला आहे. मग
ते जे आहे अनिर्वचनीय, अनिर्वचनीय जे आहे ते अनिर्वचनीय सत्य आहे का आणि असत्य आहे का? नाही. मग ते सत्यही नाही आणि असत्यही नाही. मग त्याला सत्य बी म्हणून, जगताला सत्य बी म्हणून आणि असत्य बी म्हणून, खरं म्हणून आणि खोटं बी म्हणून, है का नाही? खरं म्हणावं तिकून बी अडचण आहे आणि खोटं म्हणावं तिकून बी अडचण आहे, है का नाही? मग खरं म्हणलं तरी पण खरं ज्ञान व्हाय नाही, खोटं म्हणावं तिकून बी खरं ज्ञान, है का नाही? मग कोणी जगताला जर खरं म्हणत असल तर त्याचं बी चुकायलंय आणि कोणी खोटं म्हणत असल त्याचं चुकायलंय ना, है का नाही? मग जगताला काय म्हणावं? आहे नाहीच्या वेगळं, अनिर्वचनीय, है का नाही? मिथ्या आहे, मग त्याला मिथ्या म्हणतात. मग मिथ्या सत्य आहे का? मिथ्या असत्य आहे का? नाही. सत्य असत्याच्या निराळ आहे ना ते बी. जसं सत्य आहे असत्य आहे तसं मिथ्याही आहे, है का नाही? पण मिथ्याचं स्वरूप कसं आहे? मिथ्याचं स्वरूप, आहेचं स्वरूप, असत्याचं स्वरूप, याचे स्वरूप जर बघितले तर कसे ते? जे कधीच नसतंय ते असत्य असतंय, कधीच नसतंय, है का नाही? ते असत्य असतंय. वंद्यापुत्र असत्य, है का नाही? आणि ब्रह्म सत्य आहे, है का नाही? आणि ते कधीच नसतंय, ते सत्य कधीच नसतंय. म्हणजे सदा असतंय कधीच नसतं याचा अर्थ काय? म्हणजे नाहीच का? नाही. कधीच नसतं याचा अर्थ सदा असतंय. त्याला म्हणतात सत्य म्हणतात त्याला, है का नाही? मग तसं हे जगत कसं आहे? सदा असतंय का? याचा प्रलय होतय, है का नाही? आणि मग नसतंय का? असतंय बी. मग याला सत्य म्हणावं का असत्य म्हणावं, है का नाही? अनिर्वचनीय. मग हे मग खरं बी नाही खोटं बी नाही. तुम्ही याला खरं कोण्या अर्थानं म्हणायलात, तुम्ही खोटं याला कोण्या अर्थानं म्हणायलात? 4 पुस्तक शिकले की म्हणतात नाही जगत खोटं आहे. अरे खोटं बी नाही, आणि संसार करू लागला की म्हणते नाही सगळं खरंय. संसारिक जगाला म्हणते खरंय, है का नाही? आणि 4 पुस्तकं शिकलेला काय म्हणते? नाही नाही खोट आहे. तुला कोणी सांगितलं जग खोट आहे म्हणून? ते मनानच म्हणायले. ते कसं म्हणायले? जग खोट आहे म्हणणार हे मनानं म्हणायले. शास्त्रांचं ऐकलं नाही त्यानं, गुरुचं ऐकलं नाही, वेद त्याला कळालाच नाही म्हणायचं, है का नाही? खोटा पदार्थ म्हणजे असत्य पदार्थ दिसतो का? मग जग दिसेना का? आणि मग त्याला कसं खोटं म्हणाव? तुम्हाला खोटं म्हणायचं असेल, असत्य म्हणायचं असेल, वंद्यापुत्राला म्हणा, है का नाही? सस्याच्या शिंगाला म्हणा, आकाशाच्या फुलाला म्हणा. पण इथं जगत दिसायले ना धडधड, मग त्याला कसं खोटं म्हणावं, है का नाही? मग जगाला खरं म्हणा येत नाही, खोटं म्हणा येते, कोणाच कक्षेत बसत नाही. तर वेदांत शास्त्रानं त्याची कक्षा आपल्याला खऱ्या रूपानं सांगितली की ते मिथ्या आहे. जे खरं नसतं खोटं नसतं पण प्रतीतीला येतं त्याला काय म्हणायचं? मिथ्या. म्हणून दोरीवरला सर्प कसा आहे? मिथ्या आहे, है का नाही? आणि दुसरं उदाहरण, शिंपलेवरची चांदी, सुक्तीवरचं रजत कसं आहे? रजत म्हणजे चांदी, है का नाही? आणि सुक्ती म्हणजे शिंपलं. शिंपल्यावर भासलेली चांदी ही कशी आहे? मिथ्या आहे. खोडाव भासलेला पुरुष मिथ्या आहे, है का नाही?
मग हे जे मिथ्या असतं का ते अनिर्वचनीय असतं. अनिर्वचनीय असतं म्हणजे काय, ते खरंही नसतं आणि खोटंही नसतं. दिसतंय म्हणून त्याला सत्ता देणं भागच आहे, म्हणून त्याला अनिर्वचनीय मिथ्या सत्ता ही द्यावीच लागते, है की नाही. मग आत्मा अनिर्वचनीय आहे का? नाही. तो दिसतो का? नाही. इंद्रियाला विषय होतो का? अजिबात नाही. इंद्रियाचा तो विषयच नाही. का तर इंद्रिय हे संकुचित आहेत. इंद्रिय कसे आहेत? संकुचित म्हणजेच मर्यादित. मर्यादित आहेत. म्हणून व्यापक वस्तूला ते जाणू शकत नाहीत आणि दोन्हीची सत्ता भिन्न आहे. इंद्रिये प्रातिभाषिक सत्तेतले आहेत आणि आत्मा पारमार्थिक सत्तेतला आहे. म्हणून प्रातिभाषिक सत्तेतून पारमार्थिक वस्तू दिसत नसते, है का नाही. म्हणून ह्या अंतःकरणाला जे इंद्रिय आहेत, वृत्ती आहे, यानं ते जाणल्या जात नाही. मग जाणल्या जात नाही त्या अर्थी ते नाही का? नाही, कधीच बघितलं नाही म्हणल्यावर त्याचं अस्तित्व कसं ठरविलं? कोणी ठरविलं? आम्ही परमार्थ कोणाचा ऐकून करायलो? ब्रह्म कोणी सांगितलंय म्हणून आम्ही ब्रह्माची प्राप्ती करायलो? देव कोण म्हणला आहे म्हणून आपण आहे म्हणायलो? कोणी बघितला देव? आणि पुन्हा आनंद रूपये म्हणायलेत. कोणी अनुभव घेतला तो आनंद रूपये म्हणून? याला कोणाच्या प्रामाण्याची गरज आहे का? स्वप्रमाण्य नसल्यामुळं दुसऱ्याचं प्रामाण्य घ्यावं लागायले. वेदाचं प्रामाण्य घ्यावं लागायले, शास्त्राचं प्रामाण्य गुरुचं ऐकावं लागायले. कशामुळं? आपल्याला न कळणं झालंय ना. आपलं कसं झालंय? न कळणं झालंय. म्हणून तर आपणाला साथ घ्यावा लागायली, संगती करावं लागायली. आणि हे जर कळालं की आपणच कसे आहोत, सच्चिदानंद रूप आहोत, हे आपणाला अपरोक्षत्वानं कळालं, निसंशय कळालं, तर मग आपल्याला कोणाची साक्ष्या घ्यायची गरज आहे का? साक्ष्या कवर असती, निकाल लागूच तर, आहे का नाही. आणि निकाल लागल्यावर पुन्हा साक्षीची काय गरज आहे? ते मेला तर त्याच्या मातीला जात नाही. कोण? ते आरोपी त्या साक्षीदाराच्या मातीला सुद्धा जात नाही. मग ते आपलं काम झालं आता, है का नाही. तसं आपलं स्वरूप आपल्याला कळालं, हा, मग जगाच्या मातीला जायचंय का? म्हणजेच आगमापायी वस्तूच्या मातीला जायचं सुद्धा काम नाही. कारण सगळं काय आहे? अनिर्वचनीय मिथ्या आहे, हे की नाही. म्हणून वरच्या अर्थानं हे नाही. हे कसं आहे? हे बोलणं कसं आहे? वरच्या अर्थानं आहे का? मातीला जायचं नाही म्हणजे जायचंच नाही का कोणाच्या मातीला? मग ते वेगळं राहिलं, ते त्याचा इथं संबंधच नाही. लक्ष्या अर्थानं त्याचा अर्थ घ्यायचा. नंतर आपणाला प्रामाण्याची गरज पडू नये की मी कोण आहे, मी ब्रह्मरूप आहे, असं ठरविण्यासाठी पुन्हा कुणाची गरज पडू नये की तू ब्रह्मरूप आहेस असं ऐकून घ्यायची आपल्याला गरज पडू नये. इतका आपला निश्चय व्हायला हवा. तितका निश्चय झाल्यावर अनुभव येतय. तितका निश्चय झाला की अनुभव सोबतच राहतो. पुन्हा अनुभव सोडत नाही. ते अनुभव त्या ज्ञानाला, कोणाला?
अनुभव सोडित नाही. मग ते ज्ञान कसं होतंय? अनुभवासहित होतंय. ते ज्ञान अनुभवाला सोडित नाही म्हणल्यावर त्या ज्ञानात काय आहे? अनुभव राहतंय, है का नाही? मग त्या अनुभवानं ते ज्ञान मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं निसंशय त्याला ज्ञान अपरोक्ष होतंय. ते ज्ञान कसं झालं? मग अनुभवासहित ज्ञान अपरोक्ष झालं, है का नाही? मग तसं अपरोक्ष ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचं, आत्म्याचं आणि अनुभवाचं ऐक्य झालं. ही त्रिपुटी एकरूप झाली आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यातलं कोण मानायचंय? आपण त्याच्यावर निराळे आहेत का? अनुभवाहून आपण निराळे आहेत का? ज्ञानाहून आपण निराळे आहेत का? आत्म्याहून आपण निराळे नाहीतच ना. मग आपण कसं झालो? अनुभव रूप ज्ञान झालो आणि तेच आत्मा आहे आणि आपण आत्मस्वरूपवान आहोत. तशी म्हणजे आपण निराळे राहत नाहीत, वेगळे राहत नाहीत, ऐक्य होत आहे तिथं. कारण तिथं आपलं अस्तित्व वेगळं कसं उरेल? कारण ज्ञान कोण आहे? ज्ञान आपणच आहेत की, है का नाही? आणि अनुभव कोणाला होतो? म्हणजे त्या ज्ञानाला होतो, म्हणजे आपल्यालाच होतो. आणि कोणचा अनुभव होतो? मी आत्मस्वरूपवान आहे. आजवर काय मी म्हणत होतो मला आणि काय समजित होतो दिसायलेला, हे काय आहे? मिथ्या आहे. माझं स्वरूप आत्मरूप आहे असं ज्याला निसंशय कळालं, त्याच्यात काही संशय राहिला नाही, त्यावेळेस त्याला वृत्ती तर असतेच. अंतकरणाचा थोडाच नाश होतय. अंतकरण असतेच. अंतकरण असतानाच झालंय ना हे ज्ञान, है की नाही? मग अंतकरण असताना तसं ज्ञान झालंय म्हणल्यावर अंतकरणात वृत्ती आहेच. मग ती वृत्ती काय जाणील? त्या वृत्तीचा विषय काय होईल? मी सच्चिदानंद रूप आहे. म्हणजे त्याची वृत्ती काय होईल? ब्रह्मकार होईल, है की नाही? मग ती वृत्ती फाटका विषय झाल्यावर आनंदित होती. फाटका तुटका विषय, अनुकूल विषय प्राप्त झाला की आनंदित होती. तर हे सच्चिदानंद रूप असणारं स्वरूप मीच आहे असं त्या वृत्तीला ज्ञान झालं, त्यावेळेस तिला किती आनंद होईल? मग बोळक्या इतकं भरलेलं सोन्यानं भरलेलं बोळकं गवसलं तर ते 4 खेड्यात करत, मला गवसलय, मला गवसलय. तर मग लोक म्हणतात गवसलं म्हणतात, पण किती गवसलय सांग की. मग ती म्हणते बोळकं भरून गवसलय. मग तसं सांगत लोक का काय एका नमुन्याचे असतात का? अरे काय चाललाच बोळक्या इतकं गवसलं. आमच्या ते एक जणाला रांजण इतकं गवसलय, रांजण भरून गवसलय. मग तू या आनंदा पारता ते आनंद त्याला किती झाला असन? तुला इतकुसच बोळकं गवसलं तर आनंद झालाय, आणि आमच्या इथल्याला रांजण गवसालाय, रांजण, त्याला किती आनंद होता असन? म्हणजे त्याच्या आनंदापेक्षा हे आनंद कमीच आहे ना, है का नाही? हाय सोन्याचाच आनंद, रामनाथल्याला बी गवसालेल्याला सोन्याचाच आनंद आहे, आणि बोळक्यात गवसालेल्याला दोघाला सोन्याचाच आनंद आहे, है का नाही? तसा विषयामध्ये असणाराही आनंद तोही आत्म्याचाच आहे, आणि स्वरूपाचा व्यापक परमात्म्याचा झालेला आनंद, त्याच्यापासून मिळणारा आनंद तो कसा आहे? रामनाप्रमाण आहे, म्हणजे व्यापक आहे.
है का नाही? पण इथं हाच विषय त्यांना समजून सांगायचा आहे की आत्मा आनंदरूप आहे म्हणजे नेमका कसा आहे. त्याच्यामध्ये शिष्याला शंकाही उत्पन्न होतात, शंकाही उत्पन्न करतो. अगोदर ग्रंथकार त्याचं निरूपण करतात आत्मस्वरूपाचं आनंदाचं, तो कसा आत्मा आनंदरूप आहे म्हणून. ग्रंथकार म्हणतात जसा आत्मा सतरूप आहे, चिद्रूप आहे, तसाच आत्मा आनंदरूप आहे. त्याच्या अगोदरच्या वेळी पहा, आत्मा चिद्रूप आहे. शेवटचं वाक्य कशातलं? आत्मा चिद्रूप आहे याच्या निरूपणामधलं शेवटचं वाक्य. आत्मा कसा आहे? चिद्रूप आहे. आणि आत्मा आनंदरूप आहे याच्या निरूपणामधलं पहिला शब्द, पहिलं वाक्य तसाच. मग तसाच म्हणजे कसा? त्या वरच्या वाक्याला ते जोडावं लागतंय. जसा आत्मा चिद्रूप आहे तसाच आत्मा आनंदरूप आहे. मग कोणी म्हणेल आत्मा आनंदरूप नसेल? कोणी काय म्हणेल? शंका करणारा, जर आत्मा आनंदरूप नसेल असं जर कोणी म्हणत असेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत अनुकूल असलेल्या विषय, आता विषय प्रतिकूल असतात आणि काय अनुकूलही असतात. काही नसुनी बी वाटतंय, दारिद्र्य नसुनी वाटतंय आणि संपत्ती आहे का नाही. तसं ते म्हणतात, कोणी जर म्हटलं की आत्मा आनंदरूप नाही तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने जर आपल्याला असावं वाटलं, ते जर मिळालं तर अंतःकरण वृत्तीने आत्मस्वरूपानंदाचे भान होते. आत्मस्वरूप आनंदाचं भान म्हणजे आनंदाचे भान होते, ते होणार नाही. ते आनंद होणार नाही ना. का? हा, कारण आनंद व्हायला नाही पाहिजे असं ग्रंथकार म्हणालेत. अनुकूल विषय प्राप्त होऊन आनंद व्हायला नाही पाहिजे, पण आनंद होतो ना. जर आत्मा आनंदरूप नसेल तर अनुकूल विषयापासून आनंद व्हायला नाही पाहिजे. का? तर आनंद स्वरूप आत्मा आहे का नाही. मग आत्मा जर आनंदरूप नाही मानला तर अनुकूल विषय प्राप्त झाला तर आनंद होऊ नये, पण आनंद होतो है का नाही. म्हणून विषयात मुळीच आनंद नाही. आपल्याला वाटतंय विषय प्राप्त झाला म्हणून आनंद झाला, आणि तो आनंद कशानं झाला? विषयानं झाला. मग तो आनंद विषयाचा आहे का आत्म्याचा आहे का नाही. आता तुम्हाला कळायले म्हणून तुम्ही म्हणायला, मग विषयात आनंद आहे का आत्म्याचा आनंद आहे? पण संसारिक जीव कशात आनंद मानतो? विषयामध्ये मानतो. याचे वर्णन आपण चौथ्या तरंगामध्ये चांगल्या प्रकारानं पाहिले म्हणून बाद बेत आहे का नाही. आणि चौथा तरंग नसता झालेला तर आनंद विषयातच वाटला असता का नाही. त्याबद्दल तेथे त्याच्याबद्दल येथे थोडा अधिक विचार करायचा आहे. म्हणजे विचार करायचाच नाही असं नाही, तर आत्म्यामध्ये आनंद कसा आहे आणि विषयामध्ये कसा आनंद नाही ते सांगायचं आहे. थोडासा विचार करायचा इथं. मग ज्या विषयापासून आनंद एखाद्याला होतो, विषयापासून
एखाद्याला आनंद होतो, विषय मिळाला की आनंद होतो. त्याच विषयापासून दुसऱ्याच दुःख होते. त्याच विषयापासून ज्या विषयापासून आनंद झालाय त्याच विषयापासून दुसऱ्याला काय होतंय? दुःख होते. दुःख होतंय. है का नाही? आपल्याला सर्प पाहून दुःख होते. आणि सर्पिन पाहून सर्पाला, त्याला सुख होते त्याला. सर्पणीला सर्प पाहून आनंद होतोय हो. आणि आपल्याला दुःख होते. मग विषय ते सर्प दुःखरूप आहे का? नाही. ते जर दुःखरूप असला असता तर सर्पणीला दुःख झाला असतं की, आहे का नाही? मग हे सुख दुःख कशावर अवलंबून आहे? अनुकूल प्रतिकूल ज्ञानावर, आहे का नाही? म्हणून त्या विषयापासून दुसऱ्यास दुःख होते. जसे सर्प पाहून सर्पिनीस, सिंह पाहून सिंहिनीस आनंद होतो, सुख होते का नाही? हो. मग अन्य पुरुषास दुःख होते. आपल्यासारखं जर तिथं गेलं तर दुःख होते. ते त्या त्या विषयाच्या ठिकाणीच आनंद असता तर, त्या त्या विषयाच्या ठिकाणीच जर आनंद असला असता तर सर्वांना आनंद झाला असता. विषयामध्ये आनंद असला असता तर तो विषय सगळ्याला आनंदरूप ठरला असता. मग ज्या अर्थी त्या विषयापासून एकाला दुःख व्हायलंय आणि एकाला सुख व्हायलंय, है का नाही? मग तो विषय आनंदरूप आहे का? नाही. त्या विषयात आनंद म्हणता येणार नाही. अहो, एका बाईची नथ हारपली, तिला आनंद होईन का? नाही. आणि एका बाईला गौसली, तिला आनंद होतो. आता जिला आनंद झालाय तिला कशापासून झालाय? त्या नदीपासून झाला. है का नाही? आणि जिला दुःख झालंय तिला कशापासून दुःख झालंय? मग वस्तू तर नत एकच आहे ना. मग एकीला सुख आणि एकीला मग सुखरूप बी दुःखरूप बी ती नत आहे का? दोन धर्म एका ठिकाणी राहतात का? नाही. दोन धर्म एका ठिकाणी राहत नाही. दिवस आणि रात्र एका याच्यात कुठे येत? तसं दोन वस्तू एका ठिकाणी येऊ शकत नाही. पण त्या सुख आणि दुःख हे एका ठिकाणी येत नाहीत. कारण जर एका त्या नथनीच्या ठिकाणी सुख आणि दुःख हे जर दोन्ही मानले तर कदाचित त्या नथनीच्या ठिकाणी दोन्ही जर नांदले तर म्हणता येईल गवसणाऱ्याला सुख झालं आणि हरवणाऱ्याला दुःख झालं. पण त्या सोन्याला विचारलं, तुझ्या ठिकाणी हे दोन गुण आहेत का, सुख आणि दुःख? तर त्या सोन्याला मी सोनं हेच माहित नाही तर सुख दुःख कुठले आले? कारण ती जड वस्तू आहे का नाही? म्हणून सोनं अनुकूल मानलेली वस्तू आहे का नाही? मग ते सोनं ज्यानं इच्छा केली आणि प्राप्त झालं त्याला ते सुख, आहे का नाही? मग ते सोनं कोणाचं आहे? जो इच्छा करील आणि प्राप्त होईल तेच. इच्छा करून प्राप्त करून घेईल तेच. मग त्याला गवसू की कोणाला मारून त्यानं लोबाडून आणू, ते जवळ आलं की, आहे का नाही? पण ते सुख का व्हावं? त्या सोन्यात सुख आहे
का दुसरीकडं कुठे आहे त्याचा आपल्याला छडा लावायचा आहे का नाही? कारण आपल्याला कशात सुख वाटायले? सोन्यात सुख वाटायले. कशात सुख वाटायले? विषयात सुख वाटायले, है का नाही? मग त्या विषयात सुख आहे का नाही हे पाहायचं. दुःख कोणाशी झाले नसते. कशामुळे? जर विषयाच्या ठिकाणीच आनंद असता तर सर्वांनाच आनंद झाला असता, है का नाही? म्हणून विषयामध्ये आनंद नाही हे ठरलंय. आता इतक्यावरून विषयात आनंद नाही हे ठरलं, पण दुःख कोणाशी झाले नसते याच्यावरून. कशावरून ठरलं? तर सर्पिणीला सर्प पाहून दुःख का सुख झालं नसतं? सर्पिणीला काय होतंय सर्प पाहून? सुख होते, आणि पुरुषाला दुःख होते. है का नाही? मग जर ते सर्प जर सुखरूप आणि दुःखरूप जर असला असता, ते सर्पाच्याच ठिकाणी हे दोन गुण नांदले असते तर सर्पिणीला मग दोन्हीही झालं असतं, दुःखही झालं असतं आणि सुख बी झालं असतं. आणि आपल्याला बी सुख बी झालं असतं आणि दुःख बी झालं असतं. आणि जर समजा त्याच्या ठिकाणी सुखच होतं, सर्पिणीच्या दृष्टिकोनातून जसं सुख आहे, तर मग आपल्याला सर्प पाहून सुखच झालं असतं. सर्पिणीला कसं व्हालंय? मग आपल्याला बी सुख झालं असतं, है का नाही? मग आपल्याला दुःख होत आहे का नाही? मग सर्पिणीला बी दुःख व्हायला पाहिजे, है का नाही? पण विषय तर एकच आहे ना. म्हणजेच याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे, याच्यात काहीतरी वेगळं आहे. तेच वेगळं काय आहे ते पाहायचं आहे. जसे अग्नीच्या ठिकाणी सत्यत्वाने उष्णता आहे, अग्नीच्या ठिकाणी उष्णता आहे, त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला तर काय होतंय? गार लागते, है का नाही? कोणीही असो, अग्नी सर्वांना दाहकताच देतो, पोळतोच, है का नाही? मग जसा हा नियम आहे, अग्नीच्या ठिकाणी दाहकता ही सत्य आहे, है का नाही? आणि ती दाहकता सर्वांनाच जाणवते, सर्वांनाच जाणवते ना. तरी त्या उष्णतेचीच प्रतीती येते, सगळ्यांना त्या ठिकाणी दाहकताच जाणवते. त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असताच, जर विषयाच्या ठिकाणी आनंद असताच त्या दाहकतेप्रमाणे विस्तवाच्या ठिकाणी काय दाहकता आहे ना, आणि ते सत्य खरं आहे ना. तसं विषयाच्या ठिकाणी आनंद जर असला असताच तर कोणाशी त्या विषयापासून आनंद झाला असता, कोणालाही आनंद झाला असता. सर्पाचं कोणाला भेव वाटलंच नसतं, कारण सर्पिणीला आनंद होतय. मग जसं अग्नी सगळ्यालाच पोळतो तसा विषयापासून सगळ्यालाच आनंद झाला पाहिजे. मग काही विषयापासून कोणाला आनंद तर कोणाला दुःख होतंय. असं का व्हावं? ही ताडण म्हणते त्याला, शास्त्राची ताडण करणं. मग याच्यामध्ये निष्पन्न काय होतंय? तर विषयात आनंद मानणं हे खरं ठरत नाही, है का नाही? मग वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते, वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषाला इच्छा होते
आपण विषयाची प्राप्ती केव्हा करतो? इच्छा आहे का नाही? अगोदर इच्छा होते आणि नंतर तो विषय प्राप्त करण्याच्या खटपटीला लागतो, आहे का नाही? मात्र अगोदर इच्छा व्हायला पाहिजे. आता भूक लागली आणि इच्छा झाली कशाची? भोजनाची. मग भोजन करण्याच्या खटपटीला आहे का? स्वयंपाक तर करावं लागेल का नाही? तसं अगोदर इच्छा होत असते, आहे का नाही? आणि नंतर ते इच्छेची पूर्ती करण्यासाठी काहीतरी कर्म करावे लागतात. मग वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीमध्ये, इच्छा कुठे? वृत्तीमध्ये, आहे का नाही? मग ती वृत्ती स्थिर असेल का? कामून चंचल व्हाली, ती तळमळ कामून करायली, तिला इच्छा झाली कशाची? विषय प्राप्तीची, आहे का नाही? म्हणून ती चंचल झाली. ती करायला स्वयंपाक करताना काय असो उगच ध्यान लावून बसल्यावर स्वयंपाक होतंय का हो? अहो डब्यातलं पीठ घ्यावं लागतंय, त्याच्यात पाणी, त्याला पुन्हा चुरावं लागतंय, पुन्हा त्याला थापावं लागतंय, आहे का नाही? पुन्हा तव्यावर टाकावं लागतंय, तव्यावर टाकलं तरी पुन्हा त्याला पाणी लावावं लागतंय, पुन्हा भाकर खालीवरी करावं लागते, आहे का नाही? आणि जर चाणक्ष असला, सुगरण असला तर खाली लावतंय चुलीला, आहे का नाही? हारावर भाजलेली वेगळी असते, तव्यावर भाजलेली वेगळी होती. म्हणजे काहीतरी केल्याशिवाय होतंय का? मग वृत्ती स्थिर असते का त्यावेळेस? सगळं ती करायलेली असती वृत्ती, आहे का नाही? म्हणजेच त्यावेळेस तिला म्हणावं लागतंय चंचल स्वभाव. त्या वृत्तीचा स्वभाव त्यावेळेस कसा होतंय? चंचल होतंय. वस्तू मिळविण्यासाठी वृत्ती चंचल स्वरूपाला पावत असते. इच्छा झाली की तिची चंचल वृत्ती स्वभाव तिचा चालू झाला. इच्छा मिळण्यासाठी ते इथं गवसत आहे का, तिथं गवसत आहे का, तिथं गवसत आहे का. अहो जर समजा राशीचा भयमुख काढायचा म्हणल्यावर तितकी वृत्ती चंचल करायची गरजच नाही, कारण जिकडं बघावं तिकडं शेंग दिसतीच न. पण सर्व बघायचं म्हणलं तर न्याळून बघावं लागतंय. उकरीच्या माग मातीत शेंग गेली का, हे का नाही? किती चंचल वृत्ती करावं लागते. नुसतं धुंडावत लागतंय, ते दिसत नाही म्हणून धुंडावं लागतंय. शेंगा कमी असत्यात, दिसत नाहीत म्हणून त्या वृत्तीला काम काय लागलेलं असतंय? नुसतं धुंडायचं नाही. वस्तू तिथं नसली तरी बघावत लागतंय तिला. म्हणजे किती चंचल असते. म्हणजे प्राप्त करण्यासाठी वृत्तीला चंचल झाल्याशिवाय प्राप्तता तिच्यात होत नाही, म्हणून वृत्ती चंचल मानावीच लागते. इच्छा झाली की वृत्ती चंचल होते. आता हे इथपर्यंत बराबर आहे का नाही? विषय प्राप्त करण्यासाठी वृत्तीला चंचल करावं लागते. मग चंचल अवस्थेमध्ये सुख आहे का दुःख आहे? चंचलतेमध्ये दुःख आहे. मग आत्मानंदाचे भान त्या वृत्तीमध्ये, चंचल वृत्तीमध्ये, म्हणून आनंद होत नाही. कारण आत्मानंदाचं भान होतच नाही तशा वृत्तीमध्ये. मग जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते, जे पाहिजे असते ते गवसत आहे, त्यावेळेस तेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. तिनं जे इच्छा केलेली असती ती इच्छा तिची संपत्ती. केव्हा? ती वस्तू आल्यावर, हातात आल्यावर. पुन्हा मग ते श्वास सुद्धा असा दीर्घ श्वास टाकतो, गवसला, आहे का नाही? मग त्यावेळेस त्याला, त्या वृत्तीला नंतर काय गवसायचंय का? जे गवसायचं होतं तिला ते गवसलं, आहे का नाही? मग गवसल्या पुन्हा दुसरा कायाची ती इच्छा करील का? मग
ते गवसलं की तिला आनंद होतय, है का नाही? कोणाला होत हे आनंद? हा, त्या वृत्ती स्थित असणाऱ्या चिदाभासाला. वृत्ती स्थिर झाली की त्याला आनंद होतय, आणि ती वृत्ती चंचल झाली की दुःख होतय. म्हणजे चंचलतेमध्ये दुःख आहे आणि स्थिरतेमध्ये सुख आहे, है का नाही? मग ते सुख दुःख कोणाला व्हायले? तर त्या वृत्तीच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याला, है का नाही? कारण त्याचे ते ज्ञान रूप आहे ना, त्याला कळत आहे ना. मग चंचल पावलेली वृत्ती विषयाच्या प्राप्तीनं स्थिर झाली, त्यावेळेस चंचल वृत्तीचा जो स्वभाव होता, चंचल स्वभाव हा स्थिर झाला, तर मग इच्छा रूप वृत्तीचा अभाव झाला. त्या वृत्तीमध्ये जी इच्छा होती ती इच्छा राहिली नाही. मिळवायची इच्छा संपली, मिळाल्यावर पुन्हा इच्छा मावळली, है का नाही? मग त्या निश्चल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. वृत्ती स्थिर झाली की काय नियम आहे? आत्मानंदाचं भान होते, है का नाही? आणि वृत्ती चंचल झाली की दुःख होतंय, है का नाही? मग वस्तू प्राप्त झाली की इच्छा संपते, है का नाही? मग इच्छा संपली की दुसरी इच्छा होत नाही. ते जे मिळालं आहे वृत्ती त्याच्या ठिकाणी राहते. जे मिळालंय, जे गवसलंय, वृत्ती तदाकार होती का नाही? मग ती वृत्ती त्याच्यातच गुंतती. मग तिला दुसरं काय असावं असं आठवतच नाही, इच्छाच होत नाही, है का नाही? मग ती त्या विषयाकार होती, त्या वस्तुकार होती, म्हणजे तिथं स्थिर होती, त्या वस्तूच्या ठिकाणी स्थिर होते. आणि ती स्थिर झाली की तिथं आनंद जाणवतो, आनंद झाल्याचा अनुभव येतो. मग तो आलेला अनुभव ती वस्तू मिळाल्यामुळे का वृत्ती स्थिर झाल्यामुळे, वृत्ती स्थिर झाली. हे बारकाईनं जाणून घ्यायसारखे, है का नाही? वृत्ती स्थिरतेमध्ये आनंद आहे का वृत्तीच्या चंचलतेमध्ये आनंद आहे? वृत्ती स्थिर होईल तर आनंद होईल, वृत्ती चंचल झाली तर दुःख होईल. हा नियम आहे शास्त्राचा. आणि जर समजा वस्तू प्राप्त झाली, वस्तू प्राप्त, पण मनासारखी नाही झाली, मनासारखी नाही झाली. अहो, सोन्याचंच त्याला एखादीला काय पाहिजे होतं? गंठन सोन्याचंच पाहिजे होतं, आणि जितक्या तोळ्याचं पाहिजे तितक्याच तोळ्याचं होतं. आणि मग ते जर तिला दिलं तर तिची वृत्ती स्थिर व्हावी का नाही? हा, पण ते नक्षीकाम त्याचं तिला आवडलं नाही, झाली का वृत्ती चंचल? हा, मिळाले का त्याच्यातून सुख? नाही. सोनं नाही का ते? आहे. आणि जितक्या ग्रॅमाचं पाहिजे होतं, तोळ्याचं पाहिजे होतं, तितक्याच नाही का ते? पण आहे का सुख मग त्याच्यात? नाही. मग सुख कशात आहे? वृत्ती स्थिर केली. तिची वृत्ती स्थिर झाली नाही. तिनं नक्षा दुसरा बघितलेला होता, म्हणली हे ना ग मला, का म्हण, हा, मला हे आवडत नाही. तिनं आकाराला महत्व दिलं का नाही? हा, आणि खऱ्याचा त्याग केला, है का नाही? म्हणजेच वृत्ती स्थिर केली का त्याच्यावर तिनं? नाही. मग स्थिर वृत्तीमध्ये सुख आहे का अस्थिर वृत्तीमध्ये, चंचल वृत्तीमध्ये? अस्थिर म्हणजे चंचल. मग चंचल वृत्तीमध्ये सुख आहे का? नाही. वस्तू मिळून मी नाही की हो, वृत्ती स्थिर केली नाही. म्हणजे याचा अर्थ काय आपण करून घ्यायचा? स्थिर वृत्तीमध्ये सुख होतंय, त्या वस्तू मिळाल्यानं होतंय का? नाही. वस्तू वृत्ती स्थिर केली तर सुख आहे, आणि वृत्ती चंचलच राहिली तर
हेच नियम बरोबर आहे का नाही? आहे का नाही? मग इच्छा रूप वृत्तीचा अभाव होतो तेव्हा सुख होते. इच्छा रूप वृत्तीचा अभाव व्हायला पाहिजे ना, इच्छा संपायला पाहिजे ना. हा, इच्छा संपायला पाहिजे का इच्छा व्हायला पाहिजे? निरीच्छा व्हायला पाहिजे. निरीच्छा, इच्छा व्हावी का निरीच्छा व्हावी? हा, निरीच्छा व्हावं साधकानं. हा, नाही नाही तेल कमी कसं झालं हो भाजीला, काल तर 15 लिटरचा डबा आणला होता. हा, असं कोण खाता असतंय का कुठं? निरीच्छा असलेला मनुष्य असं म्हणेल का? ते इच्छा करायला तेल भाजी दिसाना, भाजीत तिखट दिसाना. वृत्तीला आपल्या तशी सवय लावावी ना. निरीच्छाची इच्छारहित भोजन खावं ना, सवय तशी लावावी ना. कारण ते लक्षण कोणाचे आहेत? विदेह मुक्तीचे आहेत ना. आणि मग देहमुक्ती असताना ती सवय लावून घ्यावी ना. कोणी म्हणतो काय महाराज लोकांना का मग खा वाटत नसून चांगलं चांगलं केलं की त्याच्यात पाणी टाकून खात येतो. येडे नाही तो काय म्हण, अरे येडे नाही ते पुढचं बघायला येतं. हा, त्याची वागणूक त्याला काय कळन? आणि त्याला सांगितलं तरी कळन का? पंक्तीला बसलेले महाराज, बकळ महाराजाची पंगत बसली होती आणि त्याच्यात एकच महात्मा होता. पंक्तीमध्ये महात्मा आणि बाकीचे सगळे महाराज होते. आणि मग वाढताना महाराज लोक काय म्हणायचे? वरचं टाका, वरचं टाका. तरी आहे का ना. आणि मग आता महाराजापाशी गेलं की ते महाराज काय म्हणायचे? अहो भाजी थोडीच टाका. हा, थोडीच टाका. भाजी थोडीच घेतली त्यानं तांबर पाणी त्याच्यात टाकलं. कशात? आणि महाराजांना बघितलं ते महाराज त्याला वाकडं लावायले तर. हा, मग वाकडं महाराजाने त्याला लावाव, ह्या महात्म्यानं त्यांना लावावं, महाराजाला वाकडं लावावं का महाराजानं महात्म्याला वाकडं लावावं? महात्म्यानं. पण ते सुद्धा वाकडं लावित नाहीत. आपल्याला काय करायचं? हा, त्याची इच्छा आहे, त्याला इच्छा जपून ठेवायची, त्याला इच्छा जपून ठेवायची आणि यायला इच्छा मारायची. मग इच्छा मारण्यात चांगलं हित आहे का इच्छा जपून ठेवण्यात हित आहे? मग ह्या सांसारिक विषयाची इच्छा मारायची का पारमार्थिकाची सुद्धा मारायची? आधी संसाराची मारायची. हा, मग कशात आला तो? परमार्थात आला. मग परमार्थात काय इच्छा आहे? मोक्षाची. ती राहिलीच की, पण इच्छा झाली ना ती. मग ती सुद्धा इच्छा तुमच्या मनाने एक इच्छा मारली म्हणजे काम झालं. संसाराची सुद्धा विषयाची सुद्धा इच्छा मारावी लागते. आणि जे आपल्याला मिळवायचंय परमार्थामध्ये त्याची सुद्धा इच्छा संपायला पाहिजे. केव्हा संपन ती? ते प्राप्त झालं की, विषय प्राप्त झाला की वृत्ती काय होते? स्थिर होती ना. मग स्थिर वृत्तीमध्ये काय होतंय? आणि मग मोक्षाचा आनंद कधी मिळेल? है का नाही? म्हणजे मोक्ष प्राप्त झाल्यावर वृत्तीनं स्थिर व्हावं लागतंय, है का नाही? मग मोक्ष प्राप्त झाला हे कशावरून ठरवायचं? मग विषय प्राप्त झाल्याच्या नंतर स्थिर होती का वृत्ती स्थिर झाली म्हणजे विषय प्राप्त झाला ठरवायचं? मोक्ष मिळाल्यावर वृत्ती स्थिर होती का वृत्ती स्थिर झाल्यावर मोक्ष मिळतो? वृत्ती स्थिर झाल्यावर. वेदांत शास्त्र इतकं सूक्ष्म ऐकावं लागतंय आणि इतकी सूक्ष्मता आहे.
कारण वृत्तीचं स्थिर करणं आणि फलाची इच्छा प्राप्त होणं, इच्छा प्राप्त होणं आणि वृत्ती स्थिर होणं, ह्या गोष्टीमध्ये क्रम मानायचा का युगपत मानायची? दोन्ही गोष्टी मागे विषय गेलेला असावा. मोक्षाची प्राप्ती आणि मोक्षाची इच्छा. मोक्ष प्राप्त झाला नंतर इच्छा नष्ट होते का? मोक्ष प्राप्त झाल्यावर? मोक्ष प्राप्त व्हायच्या अगोदर इच्छा नष्ट होते का? हा, मिळायच्या अगोदर इच्छा असतेच. मग ती इच्छा केव्हा जाती? प्राप्त झाल्यावर का? प्राप्त झाल्यावर तर प्राप्त झाल्यावर तर आणि मग होताना कुठे जाते ती इच्छा? प्राप्त होताना हा, म्हणजेच वेदांत शास्त्र मोक्ष प्राप्तच आहे म्हणतंय. हा, इच्छा संपली की ती येत आहे का कुठून? हा, जर समजा हिरीमध्ये कल गेला, हिरीत कल गेला, कल गेला म्हणजे त्याच्यात काही संशय आहे का? काही फिरून पुन्हा त्याला जर कलून या येते वापस, नाही काय करायचंय का? गेला म्हणजे हा, म्हणून तर म्हणते हिरीत पडशीन असं म्हणत नाहीत, कल जाईन. आणखी बघा तुम्ही बारकाई ना, कल जाईन बर का. अरे कल जाणं म्हणजेच मग तसं इच्छा संपन्न म्हणजे म्हणून युगपत म्हणते तर, आहे का नाही? तसं इतकं पूर्ण करू फक्त आता. मग त्या निश्चल वृत्तीमध्ये आत्मानंदाचे भान होते. भान कधी होतं हे आता लक्षात आलं. कशाचं? आनंदाचं. निश्चल वृत्ती झाली म्हणजेच स्थिर वृत्ती झाली, निश्चल निश्चल, आहे का नाही? हा, की त्या ठिकाणी आनंद हे सिद्ध झालंय. म्हणून सर्पिणीचा इच्छा विषय सर्प, सर्पिणीचा इच्छा विषय काय? सर्प. तो पाहून तिच्या क्षणमात्र स्थिर अंतकरणात किंवा अंतकरण वृत्तीत, स्थिर अंतकरण वृत्तीत आनंदाचे भान होते. कोण्या आनंदाचे? त्या सर्पिणीला सर्प पाहून तिची वृत्ती स्थिर होते. मग त्या स्थिर वृत्तीमध्ये आनंद होतो. मग कोण्या आनंदाचं तिला भान होतंय त्यावेळेस? ते आनंद कशाचा व्हायलाय? सर्पिणीला तिची वृत्ती काय झाली? स्थिर झाली. आणि स्थिर वृत्तीत कशाचा आनंद होत आहे? मग सर्पाचा कसा होईल तिला आनंद? म्हणून इथं तसं म्हणले तर सर्पणीचा विषय काय आहे? इच्छा. इच्छा विषय तो जर तिला प्राप्त झाला तर तिची वृत्ती स्थिर होणार. आणि स्थिर वृत्तीत काय होतंय? आहे का नाही? मग त्या स्थिर वृत्तीचा परिणाम आनंद आहे का सर्प विषय प्राप्तीचा आनंद आहे? हे सिद्ध झालं का नाही आता? आहे का नाही? मग उलट सर्पास पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळं, सर्पाला पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळं त्याच्या त्यागाच्या प्रयत्नात, त्या सर्पाच्या त्यागाच्या प्रयत्नात अंतकरण वृत्ती अतिचंचल असते मनुष्याची.
सर्पाला पाहून त्याची वृत्ती कशी होते? कव्हा तिथून जाऊन उडून जाऊ का पळून जाऊ, हा असं होतंय का नाही? ते नुसतं पायानंच पाय आपलीत पळत नाही, हात सुद्धा फिरवीत पळत आहे, इतकं चंचल होतंय. इतकं चंचल काय, ती जीभ इतकी चंचल होती, त्या शब्दाला जसे आडे टाकून बोलावं लागतंय, हा ते सुद्धा बोलणं त्या जिभीचीनं होत नाही. ती वेगळंच जीभ म्हणते, है का नाही? म्हणजे चंचल वृत्ती. मग त्या वृत्तीमध्ये त्या सर्पापासून दुःख का चंचल वृत्तीमध्ये दुःख आहे? चंचल वृत्तीमध्ये एवढं आहे की सर्प पाहून वृत्ती चंचल व्हाली बाबा, हे आम्ही मान्य करतो, पण दुःखाला कारण सर्प नाही, वृत्ती चंचल आहे. मग एखादा गारुडी म्हणा किंवा सर्प मित्र, सर्प धरणारा म्हणा, त्याला कुठं दुःख होत आहे? का म्हणून होत नाही हो? त्याला तसंच व्हायला पाहिजे ना, आपल्यासारखं दुःख व्हायला पाहिजे ना सर्प पाहून, मग त्याला का म्हणून होत नाही? कारण सर्प पाहून त्याची वृत्ती चंचल, म्हणून त्याला दुःख होत नाही. आता हे खऱ्यातलं खरं आहे का नाही? हा, मग इतकं खरं कवा तुम्ही खरं ऐकलं होतं का? हा, खरं याला खरं म्हणते. तर म्हणून सर्पास पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळं, सर्पाला बघून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळं त्याच्या त्यागाच्या प्रयत्नामध्ये सर्पापासून आपण पळून जावं किंवा सर्प आपल्यापासून दूर जावा, म्हणजे आपल्याला त्याचा त्याग घडावा. त्याग आपल्या जवळ नसून आपल्या दूर असावा. दूर असणं म्हणजे त्याग, आणि जवळ असणं म्हणजे आसक्ती, है का? मग सर्पाची आपण आसक्ती करतो का? त्याग करत नाहीत का? हा, मग त्या त्यागामध्ये आपण त्यागाच्या प्रयत्नात असतो. सर्पाला पाहून त्यावेळेस त्या सर्पाच्या त्यागामध्ये असती वृत्ती आपली, त्याचा त्याग करायचा असतो. मग अंतःकरण वृत्ती अति चंचल असते, त्या त्यागामध्ये, त्यागात चंचल असते, म्हणून दुःख होते. दुःख कशामुळे होतंय? त्या चंचलतेमध्येच दुःख आहे आणि स्थिरतेमध्ये सुख आहे. पण त्याला आपण कलाटणी कशी दिली की सर्प पाहून दुःख, कोणाला? मनुष्याला, आणि सर्पिणीला सुख होतंय. पण सर्पिणीला सुख का होतंय आणि मनुष्याला दुःख का होतंय, याचा कधी आपण विचार केला का? कारण आपण तो अनुकूल मानला नाही का? तर आपणाला त्याचं ज्ञान आहे, त्यानं जर दंश केला तर आपण जिवंत राहणार नाहीत, ह्याचं आपणाला ज्ञान झालेलं आहे. म्हणून त्या ज्ञानाची उद्भूतता त्या ठिकाणी उत्पन्न होते. किती क्षणात होते म्हणून सांगायचंय? एका क्षणामध्ये ती उद्भूतता कितीतरी कोट्यावधी त्या उद्भूतता होत्या तिथं. हा कसा आहे? सर्प विषारी आहे, ते चावला की मरत आहे. सर्प विषारी, ते चावला की मरत, हे म्हणायला येळ लागायलाय, पण ते मनातली मनात किती बऱ्या म्हणत असेल. हा, तेच तर ते ज्ञान आहे ना. मग ते ज्ञान, ते पाहिल्याबरोबर तेच ज्ञान उत्पन्न होतंय. ती उद्भूतता ती उत्पन्न होती, ती उत्पन्न होती न होती तेच पुन्हा त्याला विपरीत ज्ञान होतंय. तिथून पळतय, काहीतरी म्हणतय, ते म्हणलेलं समजत नाही. किती चंचल वृत्ती होती, म्हणून तिथं दुःख आहे. म्हणून वृत्ती जर स्थिर ठेवली तर दुःख होत नाही, है का नाही? आणि चंचल वृत्तीमध्ये दुःख होतंय. हा आता सिद्धांत पक्का झाला का नाही?
मग ह्याच सिद्धांताला धरून शिष्य पुन्हा शंका करतोय, कसं महाराज, पण ते उद्या पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.